अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक प्लस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा. भक्ष्य व पाण्याच्या शोधात बिबट्या थेट मालेगाव शहरात. गेल्या अनेक दिवसांपासून लेंडाने कुकाणे शिवारात तसेच 2-3 दिवसांपूर्वी वडगाव द्याने शिवारात या बिबट्याचे दर्शन झाल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास हा बिबट्या मालेगाव नामपूर रोडवरील संकेत गार्डन परिसरात आढळला होता. त्यानंतर साई सेलिब्रेशन लॉन्समध्ये शिरला. या ठिकाणी मोहित विजय अहिरे हा 12 वर्षीय मुलगा या ठिकाणी लॉन्सच्या कार्यालयात बसलेला होता. बिबट्या त्याच्या अगदीच जवळून केबिनमध्ये घुसला. हे छोट्याशा मुलाने प्रसंगावधान राखत तिथून बाहेर पडत दरवाजा लावून घेतला व आपल्या घरी जाऊन आईवडिलांना ही गोष्ट सांगितली. त्यानंतर मागून येणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनीही सदर ठिकाणचे शटर बंद केले. त्यामुळे मोठा अनर्थ होण्यापासून वाचला. वनविभागाचे अधिकारी खिडकीत डोकावून बिबट्या कुठे बसला हे बघण्यासाठी खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला असता बिबट्याने खिडकीवर पंजाने वार करत खिडकीचा काचच तोडला. बिबट्या हा अत्यंत आक्रमक समजला जातो, परंतु कदाचित त्याचे पोट भरले असल्यामुळे त्याने या लहान मुलावर हल्ला केला नाही व सदर केबिनमध्ये जाऊन झोपला होता. त्यानंतर वनविभागाच्या वन्यप्राणी बचाव पथकाने 1 तासाच्या आत प्रयत्नानंतर सदर बिबट्याला बेशुद्ध करून सुखरूप या केबिनमधून बाहेर काढले. बिबट्या मानवी वस्तीत घुसण्याचे प्रमाण काही कमी होत नाही. भक्ष्य तसेच पाण्याच्या शोधात हे जंगली प्राणी मानवी वस्तीत शिरतात. बऱ्याचदा अनेक ठिकाणी अनेक नागरिकांवर हे सर्व प्राणी हल्ला करतात. त्यामुळे मानव व जंगली प्राणी यांच्यात मोठा संघर्ष निर्माण होत असतो. वन विभागाने मालेगाव परिक्षेत्रातील जंगल क्षेत्रात वन्य प्राण्यांसाठी पाण्याची उपलब्धता करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निखिल पवार यांनी केली आहे. माझं नाव मोहित विजय अहिरे आहे. मी ऑफिसात बसलेलो होतो सकाळी. ते 5-6 लोक रोडावर पळत होते. मग आहे ना मी पाहिलं, मग असंच त्यांचं काहीतरी असेल म्हटलं. मग आहे ना त्याच्या 1-2 मिनिटानंतरून बिबट्या हळूच कणी आला, हाफस्या देत होता. मग तो एक असा, मी इथं बसलेलो आणि तो इथून एकदम सळगलेला. मग मी उतरलो, घाबरून गेलो. मग लगेच दरवाजा लावून परत येऊन घरी गेलो. पप्पांकडे एवढा होता. नाही, मला बघितलंच नाही.